नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाड दापोली मार्गावर अपघाताची मालिका सुरू। तुळशीखेड बोरिवली बसला अपघात। महाड ते दापोली कुर्ला घाटमार्गे जाणारा रस्ता पहिल्याच पावसामुळे धोकादायक झाल्याने या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत। आज दुपारी खेडवरून बोरिवलीकडे जाणाऱ्या बसला महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अपघात घडला। सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही। रस्ता जरी सुस्थितीत असला तरी भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांमुळे देखील अपघात घडत आहेत। मागील 4 ते 5 दिवसांमध्ये याच मार्गावर 15 पेक्षा अधिक अपघात घडून आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। याच मार्गावर बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील फौजी आंबवडे ते पुणे ही बस महाडकडे येत असताना समोरून येणाऱ्या बसची जोराने धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले। सदरचा अपघात घडून 24 तासाचा कालावधी देखील गेला नाही तोपर्यंत याच मार्गावर महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तुळशीखेड बोरिवली ही महामंडळाची प्रवासी बस महाडकडे येत असताना अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही। अपघातग्रस्त बस चालक SB कागदे म्हणाले, रस्त्याच्या उताराला गतिरोधक आल्याने बस पूर्णपणे नियंत्रणात होती, तरीही गतिरोधकानंतर बसवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला बस जाऊन अपघात घडला असे त्यांनी सांगितले। अपघाताची माहिती समजताच महाड बस आगाराचे व्यवस्थापक फुलपगारे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी बस व्यवस्थाही केली। सदरचा अपघात हा रस्त्यामुळे झाला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला। यावर्षी रस्ता तयार करताना द्रवरूप डांबराचा वापर करण्यात आला आणि पाऊस पडल्यामुळे रस्ता धोकादायक तयार झाला। या डांबरामुळे सातत्याने यावर्षी अपघात घडत असल्याने संबंधित रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रेस्क्यू टीमचे प्रमुख शिरगावचे उद्योजक प्रशांत साळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी देखील महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम करताना द्रवरूप डांबराचा वापर ज्या पद्धतीने केला आहे तो चुकीचा असल्याने पहिल्याच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर विशिष्ट प्रकारचा द्रव निर्माण झाला आहे आणि त्यामुळे दुचाकी तसेच 4 चाकी वाहनांचे सतत अपघात घडत असल्याने रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रशांत साळुंके यांनी केली आहे। बुधवारी झालेल्या अपघातानंतर महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची मलमपट्टी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। तरीही अपघात घडत असल्याने नेमके कशामुळे अपघात घडत आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी शिरगाव कुर्ला दादली परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, महाड। कसं काय आताच गेला बरं स्पीड ब्रेकरवरून उडाला काय आई शपथ लागले काय कोणाला ताबडतोब कारवाई करा आणि काय तो आहे सोक्ष मोक्ष लावा। काय गरज आहे काय स्पीड ब्रेकर बांधायची एवढी? आज सुद्धा हिलटॉप इथे ST स्लीप झालेली आहे। आपण कंडक्टरांशी बोलूया थोडक्यात। आता काय झालं? गाडी ऑटोमॅटिक स्लीप झाली, गतिरोधकमुळे गाडी स्लीप झाली आणि आपण गाडी चांगल्या पद्धतीने कंट्रोल केली असं प्रवाशांचं म्हणणं आहे। गाडी कंट्रोल केली।